तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या, असा उल्लेख करत रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना थेट चॅलेंज दिलंय. रोहित पवारांनी एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असाही उल्लेख केला आहे. यातून त्यांचं कनेक्शन व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंह याच्यासोबत असल्याचं सुनावल्याचा प्रयत्न रोहित पवारांकडून केला जातोय का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना काय आव्हान केलंय पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी जान्हवी जाधव. आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारीला बारामती विमानतळावर झालेल्या विमान दुर्घटनेप्रकरणी आमदार रोहित पवारांनी अनेक पत्रकार परिषदा घेत अनेक प्रश्न उपस्थित केलेत. अशातच शुक्रवारी रात्री आमदार रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून प्रफुल्ल पटेल यांच्यावर सवालांच्या फैरी डागल्यात. रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना थेट सवाल केलाय. प्रफुल्ल पटेलजी, आपणास विनंती आहे की अजित पवारांच्या अपघाताला, घातपाताला कारणीभूत असलेल्या व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंह याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नाला आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नाला इतर कोणते नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल, ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या, अशी पोस्ट आमदार रोहित पवारांनी केली आहे. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी रोहित पवारांनी डीजीसीए सीआयडी यांच्या तपासावर सवाल उपस्थित केलेत. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात सखोल चौकशीबाबत रोहित पवारांनी राज्यातील नेत्यांसोबतच दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांनी व्हीएसआर कंपनीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंच्या नातेवाईकांचे व्हीएसआरशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. आता या सगळ्या दरम्यान अजित पवारांचे पुत्र जय पवार यांची सोमवारी होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा पायलटच्या सीटवर झोपलेला व्हिडिओ ट्विट केला होता. रोहित सिंह यांना अटक करण्याची मागणीही जय पवार यांनी केली होती. त्याचबरोबर अजित पवार यांच्या विमान अपघात संदर्भात एएआयबीचा प्राथमिक चौकशी अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचं सांगत जय पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या पत्रकार परिषदेत जय पवार काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र आता ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. अशातच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही जाहीररित्या पहिल्यांदाच अजित पवारांच्या अपघातावर भाष्य केलंय. सगळे अहवाल आल्यावरच बोलणार असल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. खरं तर अनेक वेगवेगळ्या एजन्सी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे. आता प्राथमिक अहवाल आलाय, तो काय संपूर्ण अहवाल नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच अहवाल आल्यानंतर आपण याच्यावरती बोलू शकतो. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनी आणि त्यांचा कारभार संशयाच्या चौकटीत आहे. अलीकडे डीजीसीएने व्हीएसआर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावत 5 विमानांच्या उड्डाणावर बंदी आणली होती. त्यासोबतच व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही.के. सिंह यांचीही सीआयडी कडून चौकशी करण्यात आली होती. अशातच आमदार रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांबाबत प्रफुल्ल पटेल काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.